जय भवानी जय शिवाजी. गडचिरोली ते रायगड ट्रॅव्हलिंग डे 2 मध्ये तुमचा सगळ्यांचा स्वागत आहे. आणि मी येऊन पोहोचलो पनवेलला सकाळीच येऊन पोहोचलो. आणि मग पनवेलच्या समोर आहे एक टनल पण किती भारी दिसते, पाहायला सुंदर. आणि काही नाही का नजारे जे आहेत ते शूट करायला नाही भेटला, कारण की म्हणजे ट्रेन फास्ट राहिल्यावर कसा वेळ नाही भेटा ना कधी त्यामुळे नद्या वगैरे सुटल्या काही. नाहीतर एक नदी तर अशी होती का ते नदी आणि नदीच्या मागं बिलकुल ते पहाड पुरी जबरदस्त. आणि हा पाहत जायला मस्त भारी दिसत होता. आणि सकाळीच पनवेलमध्ये चाय नाश्ता वगैरे केला, त्याचे झाले 50 रुपये. आणि मोड्यावर तर काय भारी वाटते ट्रेन, नाही का? तुम्ही पण पहा. आणि संपूर्ण ब्लॉग तुम्हाला पाहायचा असेल तर यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळून जाईल. मी जेवढे व्हिडिओ काढलो आहोत तेवढे व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, जसे नदीचे, बोटिंग, पहाड, झाडं आणि माझा प्रवास संपूर्ण पाहायला मिळेल. आणि रात्री मला झोपासाठी स्लीपर सीट भेटली आणि सकाळी व्हिडिओ काढायसाठी विंडो सीट भेटले. आणि टाईम मला लागला काल 3-3:30 वाजता बसलं आणि नागपूर ते माणगाव पोहोचतला मला टाईम लागला 9:30 वाजेपर्यंत मी माणगावमध्ये येऊन पोहोचलो. आणि हे फॅमिली मला अशी वाटली का तमिळचीच, पण ही फॅमिली होती कोल्हापूरची. आणि मी येऊन पोहोचलो माणगाव. आणि माणगाव कोकणमध्ये आपला स्वागत करतो आपण. मग माणगावच्या रेल्वे स्टेशनमध्ये कपडे वगैरे बदलवलं आणि चला म्हणलो आता. हा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. माणगाव रेल्वे स्टेशन. आणि आता माणगाव रेल्वे स्टेशनवरून जात आहो मी आपला बस डेपो पायदळ. बस डेपोतून मग रायगड. जय श्रीराम. आणि माणगाव सिग्नल नसल्यामुळे इथं जाम होते ट्रॅफिक. डेपो. आणि रायगडची बस आहे 1:30 वाजता. चला तोपर्यंत. आणि आता किती वाजले? 9:30. एका रायगडसाठी 2च बस आहे, एक 7:30 वाजताची आणि एक आहे 1:30 वाजताची. आणि मी आता वाट पाहत आहो 1:30 वाजताच्या बसचा. आणि बाकी जे व्हिडिओ आहेत आणि व्ह्यूज आहेत चांगलेवाले ते बिलकुल असे टाकलो काही. आणि मी माझा डेली ब्लॉगसाठी हा ब्लॉग बनवत होता. आणि 1:45 वाजता बस भेटली रायगडसाठी. वाट पाहू थकला यार माणूस. पर चालू झालाय माणगाव ते रायगड. आणि रायगडसाठी 2 बस आहेत, एक 7:30ची सकाळी आणि दुसरी आहे 1:30 वाजताची. आणि मला भेटली 1:30 वाजताची बस. आणि माणगावमध्ये खर्च झाला जेवण 120 रुपयाचा, एअरबड्स घेतलो 500 आणि घडी सुधरवलो 300 रुपये. आणि मग निघालो मी माझ्या समोरच्या सफरसाठी. आणि असे रस्ते पाहायला मिळाले, नद्या, सुकलेल्या नद्या पाहायला मिळाल्या की मस्त भारी वातावरण होता.
तुम्ही पण माझ्यासोबत पाहू शकता. आणि पूर्णच व्हिडिओ आहेत इथं, एकही व्हिडिओ मी डिलीट केलेला नाही आहे. संपूर्ण व्हिडिओ आहेत जे तुम्हाला रायगडला जाताना पाहायला मिळेल. तर तुम्ही नक्की पहा. बाईकने याल तर तुम्हाला दोन्ही यांगचे नजारा पाहायला मिळते. आता मी बसमध्ये आहो, तुम्हाला एक साईडचेच पाहायला मिळते. येताना म्हणत की या घाटी तुला काय पाहायला मिळालं, म्हणजे या टायमात जूनचा महिना चालू आहे ना, तर मला बरंच काही पाहायला मिळाला. वारले झाडामध्ये, आणि वारले झाडं तेवढे नाही आहेत म्हणा, बुडाचा कचरा फक्त वारला आहे. आणि बाकी तर मग पुरा वातावरण भारीच आहे. आणि हे पहाडावरचे गाव तुम्ही पण बघू शकता, काय भारी दिसते. आता हा गाव कोणता हो का मला लक्षात नाही आहे, पण भारी होता. आणि इकडं पण शेती मस्त केली जातो, परे वगैरे टाकले होते. आणि इकडे पण पाण्याची कमतरता आहे, पाण्याची इकडं तिकडं कमी आहे. तो असं वाटतं मी आता पहिल्यांदाच आलो ना. आणि माणगाव डेपोमधून माझ्यासोबत जुळला लातूरचा मित्र, तो आणि मी रायगड किल्ला पाहायला निघालो. आणि रायगडमध्ये फक्त आम्ही दोघंच जण थांबलो, बाकी बसमध्ये मग तिकडचे लोकल होते. बाहेरून आलेले आम्ही दोघंच होतो या बसमध्ये. सफर असा चालू आहे माझा का थकवा नाही. रातभर तर मी ट्रेननं आलो, तरी पण मस्त इकडं झोप वगैरे डोऱ्यावर आहेच नाही. मस्त पाहत जातो बाहेर, खिडकीच्या बाहेर टोंगू पाहायला मस्तच आहे. एकदा तरी नाही का रायगड यावाच. आयुष्यात काही करा, एकदा तरी रायगड फिरायला या. आणि या अशा जाग्यातल्या जाग्यात टण आहेत, मोडी आहेत. आणि आता आम्ही जवळपास आलो ना जाऊन, जेवढा जवळ आलो तेवढंच बढिया वाटते अजून. कारण की ते पहाडच पुरा भारी वाटते पाहायला. पहाड आणि त्या पहाडावरचे झाडं झुडं तेवढाही काही वारला नाही आहे, सुकला नाही आहे. बढिया वातावरण आहे. तर उतरत्या घाटावरून काय जोरानं नेते, आणि चढत्या घाटावर गाडी घे 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 करत लपुटते. मजा समजते. आणि हे पहाड झाड का भारी यार. आणि आय लव रायगड. आता मी जवळपास पोहोचलो सा, आणि आता पायथ्यावरच उतरवल्या रायगडाच्या. आणि आता लातूर करायला आणि मी निघालो रायगड किल्ला पाहायला. पहिल्या पायरीपर्यंत येऊन पोहोचला किल्ले रायगड. जय शिवराय, जय भवानी. आणि आता आम्ही बॅग वगैरे ठेवलो, आणि इकडं पाहत आहोत टकमक टोक आणि हेरकणी बुर्ज. आणि मग आम्ही निघालो एक एक बाटल घेऊन वरती. जो वरती आम्हाला पाहायला मिळालं मस्तपैकी डोंगरा वगैरे, झऱ्या वगैरे. चला अजून समोर बहुत काय आहे, पाहायला विसरू नका. आता चालू झाला आहे.
यातला टाईम झाला 3 वाजले होते. 3 वाजतापासूनच आम्ही सफर चालू केलो आणि असे आम्हाला दृश्य पाहायला मिळाले जे पूर्ण सुपर अप्रतिम सुंदर आणि भारी दिसतात. तर तुम्ही पण पहा. आणि नाही का, चढत्या पायऱ्यावर मी समोर राहायचा आणि उतरत्या पायऱ्यावर हल्ला तर करायला भाऊचं नाव काय मला आताही नाही माहीत, कारण की नाही, फक्त गाव सांगलं आणि मी सांगलो गडचिरोली. आणि गडचिरोली तुम्हाला माहितीच आहे, गडचिरोलीवाल्याची कहाला जायला सगळ्यात पहिला आम्हाला आतंकवादीच म्हणला जातो. चला जाऊ द्या, हा नंतर होया. पहिलं चला रायगड. आणि हे काय खोल दऱ्या आहेत बघा तुम्ही पण. आणि पूर्ण घामागिरगिरा झाला होता. आणि नाही का, इथं 30 ते 40 पायऱ्या चढला का तुम्हाला नाश्त्या पाण्यासाठी दुकान भेटून जाईल. जे तुमच्या बजेटनुसार करू शकता. काही किती लांब आहे इथून? अजून चढ जाऊन त्याचे 1-1.5 तासच म्हणत आहेत. त्याने कमी बोलायचा, जेवढा कमी बोलाल तेवढा एकदम कमी येईल. तर मी तेवढा काही व्हॉइस व्हिडिओ बनवलो नाही आहे, असेच सिंपल साधे. आणि आता व्हॉइस एड करत आहो. ते माझी ओरिजिनल आयडिया. आणि नाही का यार, पहिलेचे लोक कसे का जायचे यार, सामान धरून हे ते पुरं भारी नाही का. आत्ताचा निवड थोडंसं सामान धरून गेला तरी हात दुखते. आणि आम्हासाठी तर सोयी सुविधा पण आहे आत्ता, पण पहिल्याच्यांसाठी सोयी सुविधा अशी तर नसेल. दुकानं बिकानं रस्त्यात. कोणतरी तो बिलकुल त्या टोकावर नाही का फोटो काढत आहे, त्यावेळेला टोकावर. ज्या समोर दिसत आहे रायगड किल्ल्याचा भव्य महादरवाजा. हा रायगडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यांच्या दोन्ही बाजूंना उंच आणि मजबूत बुरुज बांधलेले आहेत. शत्रूला रोखण्यासाठी ही रचना करण्यात आली होती. सह्याद्रीची हवा येत आहे, सह्याद्रीची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीच्या आणि दुर्ग बांधणीच्या कौशल्याची साक्ष देतो. जय शिवराय. आणि इथं प्रति व्यक्ती तिकीट आहे 25 रुपये, जे लातूरवाला भाऊस काढला. काय म्हणता? बढिया मजेत मजेत एकदम ना? छान झाला आमचा, छान. एकदम मस्त. दरवाजा बंद असल्यामुळे हिरकणी बुर्ज म्हणून ओळखला जातो. त्याचं कारण आहे, हिरकणी नावाची एक गवळण रोज दूध विकण्यासाठी रायगडावर येत असे. एक दिवशी किल्ल्याचे दरवाजे बंद झाल्यामुळे तिचा खाली गावात असलेल्या आपल्या लहान बाळाकडे जाता आले नाही. बाळाच्या ओढीने तिने रात्रीच्या अंधारात हा उंच कडा उतरून खाली जाण्याचा धाडस केले. दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी तिच्या शौर्याचा सन्मान केला आणि त्या ठिकाणाला पुढे हिरकणी बुर्ज असे घोषित केला.
आणि मी इथं जेवढे व्हिडिओ बनवले आहेत तेवढे व्हिडिओ इथं टाकत आहे, तर तुम्ही नक्की पहा. रायगड किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट होती. तुम्ही पाहत असलेली ही दगडी रचना पावसाचे पाणी योग्य ठिकाणी नेण्यासाठी बांधण्यात आली असावी. अनेक शेकडो वर्षापूर्वी रायगडावर जलव्यवस्थापन किती प्रगत होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. आणि इथेच बाजूला हनुमान मंदिर. मारुतीराया हे शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जातात. स्वराज्याच्या मावळ्याची श्रद्धा असलेले हे ठिकाण आजही भक्तांना प्रेरणा देते. जय हनुमान, जय शिवराय. आणि मी ChatGPTला विचारलो की हा मंदिर कोणता आहे, तर ते म्हणाले केरकाई माता मंदिर आहे. आणि आता मी म्हणालो का तुळजाभवानी माता मंदिर आहे. आता मी कंपू जाऊ का हा मंदिर नेमका आहे कोणता, तर तुम्ही कमेंट करा जा. आता आपण पोहोचलो आहोत रायगडाच्या ऐतिहासिक राज्यसभा परिसरात. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचा दरबार भरत असे. स्वराज्याचे महत्त्वाचे निर्णय इथूनच घेतले जात होते. या पवित्र भूमीवर उभं राहिलं की इतिहास जिवंत झाल्याचा अनुभव येतो. श्री 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 श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी. आणि आता समोर रायगडाच्या ऐतिहासिक नागरखान्यासमोर उभे आहोत. याच ठिकाणावर राजदरबारात येणाऱ्या पाहुण्यांच्या वर्दी दिली जात असे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या वैभवशाली राजधानीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. ऐतिहासिक नगरखाना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात येणाऱ्या मान्यवरांची घोषणा याच ठिकाणी केली जात असे. नगरखान्यात उभे राहिल्यावर आजही स्वराज्याचा इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. नगरखान्यातून पुढे येताच आपल्याला नजरेस पडते छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती. याच राजसभा परिसरात स्वराज्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले जात होते. 6 जून 1674 रोजी ह्याच रायगडावर महाराजाचा राज्याभिषेक झाला होता. हा क्षण प्रत्येक शिवभक्तांसाठी अभिमानाचा आहे. जय शिवराय, जय भवानी. आणि आम्ही इथं पुष्कळ टाईम थांबलो, ऑफलाईन ऑनलाईन दोनही. ऑफलाईन म्हणजे बिना व्हिडिओ काढता आणि ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ काढता. आणि मग आता इथून जायची इच्छा तर होतच नव्हती. पण काय करता, इथून खाली उतरवण्यासाठी पास घेतली होती आम्हाकडे. आणि मग निघालो ना आम्ही बाहेर. आणि मला वाटते इथून जो तलाव दिसते तो गंगासागर तलाव असा वाटते. आणि कसं आहे सांगायचं. आणि मग इथं थोड्याकडे पुन्हा थांबलो आणि चला म्हणलो ना आता इकडं समोर पाहू. आणि हा तोच दरबार आहे जिथं एक साईडकडून बोलला का दुसऱ्या साईडकडे आवाज येतो. आणि काय रचना केली असावी महाराजांनी खरंच. आणि हे आहे जगदीश्वर मंदिर. रायगडाच्या या पवित्र भूमीवर अनेक देवस्थाने आहेत. गड चढताना भक्तिभावाने नतमस्तक होण्यासाठी भाविक येथे थांबतात. ऐतिहासिक सुद्धा श्रद्धा आणि स्वराज्याचा अभिमान याचा सुंदर संगम रायगडावर पाहायला मिळतो. हर हर महादेव. जगदीश्वर मंदिर. ओम नमः पार्वतीपते. हर हर महादेव.
जगदीश्वर मंदिराचे निर्माण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचे विशारद हिरोजी इंदुलकर यांनी केले. त्यांच्या अद्भुत स्थापनेकलेमुळे आजही रायगडाचा वैभवशाली इतिहास जिवंत आहे. श्रीमंत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचे निधन झाल्यानंतर याच ठिकाणी त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. प्रत्येक शिवभक्तांसाठी हे स्थान प्रेरणा आणि अभिमानाचे आहे. जय शिवराय. प्रणाम. जय भवानी. शिवरायांनी स्वराज्य उभं केलं आणि हिरोजी इंदुलकरांनी त्या स्वराज्याला भव्य रूप दिलं. सेवेचे तत्पर हिरोजी इंदुलकर. इथला नाही का वाघ्या कुत्रा पाहायचा राहून गेला. त्याची प्रतिमा पाहायची राहून गेली पाहिजे माझी. लातूरकरवाला भाऊ चलच म्हणा जाऊन तिकडं टकमक टोकावर. तर चल म्हणलं. मग येताना हे घरं दिसले. या घरावर व्हिडिओ बनवलो आणि आलो इकडं टकमक टोकावर. आणि टकमक टोक हा कशासाठी आहे? जे गुन्हेगारांना सजा देण्यासाठी होता हा टकमक टोक. या टकमक टोकावरूनच त्यांना शिक्षा देण्यात येत होती. इथून फेकला का तो जिवंत वाचत नव्हता. आणि इथला नजारा आहे ज्या खोल दर्या वगैरे पूर्ण अप्रतिम वाटते. अप्रतिम. आणि ढगाईमुळं नाही का काही बरोबर कॅमेऱ्यात तेवढा बरोबर दिसत नाही, पण डोळ्याने एवढा भारी दिसते. खरंच अप्रतिम आहे. आणि इथे पुष्कळ वेळ थांबलो ना आम्ही इथे पण. लातूरकरवाला भाऊ आणि मी गडचिरोलीकर. वर हवा तर एवढ्या जोरानं चालते का खरंच यार जबरदस्त. आणि काय त्या खोल दऱ्या पाहायला मिळतात. खरंच पूर्ण सह्याद्री गच्च्या. अप्रतिम सुंदर असेल दृश्य. घर दिसले का केवढी दिसत आहेत. डोळ्यानं नाही का बरोबर दिसत नाही आहे, नाही तर डोळ्यानं नाही का पुरा भारी. माझा मोबाईल स्विच ऑफ पडला. हाच तो आखरी व्हिडिओ किल्ल्यावरचा वगैरे सांगलो असेल इतिहासाविषयी तर खरोखर क्षमा असावे. मी ChatGPTवर पाहून सांगलो. या टोकावर फोटो काढले. या टोकावर हा ते सरट खडी चढाई खरंच भारी वाटते. त्यातच गेलो ना माझा मोबाईल शिजा पडला. तिकडे कुठे अजून चार्जिंग नाही झाली अजिबात. या टोकावर समोर कुठे अजून
आदिवासी मंदिर दाखवलं मुलाने या हनुमंतराया पडितवणी पाया. आणि तुझं नाव काय र? सात्विक. सात्विक नाव आहे. श्री झोलाई देवी, श्री वरदायिनी देवी, सर्व मंगल्य मांगल्य. आणि रायगडमध्ये आंबा भेटला. सोबत जुळला रूम मालकाचा मुलगा. तो आम्हाला मंदिरं दाखवायला नेला आणि 1-2 मंदिरं पाहिलो आणि इकडे आलो. आणि इकडे नाश्ता वगैरे केलो आणि मग इकडं पूर्ण शांत वातावरण आहे. अजिबात कसलाच आवाज नाही गाड्या ना घोड्या, पूर्ण शांत. आणि हा पिठला भाकर आणि ही आमची रूम. आणि आजचा ब्लॉग इथंच समाप्त करतो. जय भवानी, जय शिवाजी.